तळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडू साठी केला होता अट्टहास शेवटचा देश किंवा शेवटीचा देश गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची कवतुक वाटे झालिया विचाचे कवतुक वाटे झालिया विचाचे नाम मंगळाचे तिन्ही गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची तुका मने मुक्ते परणेले नोवरी तुका मने मुक्ते परणेले नोवरी आता दिवसचारी खेळीमिळी आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची विठ्ठल विठ्ठल सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा कुरु प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रे जननी देवाची सोनो पंत तथा कुनिजन तया मामासी बोलती नामे शंकर शंकरा शुभकरा निसंगजो संगती पुण्यश्लोकीचा पुण्यनगरेचा मोती करा शुभ तू ऐशा संत बरा शुभ करा दांडे करा वंदितू सेवेला गी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुक या देवा यावरी न करावा अविरू कधी बुडाला कळले नाही मळ्या मधुनी पक्षी कधी उडाला मरणाचा भरवसा नाही म्हणून सर्वांनी प्रेम गेले हेच जीवन रूपे आयुष्य मृत्यूनंतर बोडोद प्रेम झाले विठ्ठल 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 राजसाठी केला होता अट्टहास शेवटीचा दिस किंवा शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा सर्वांच्या परिचयाचा पाठातला नैमित्तिक प्रसंगातील उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज भक्तीचा अट्टहास केल्याचा परिणाम सांगतायत। याजसाठी केला होता अट्टहास म्हटले कशा करता तुम्ही अट्टहास भक्तीचा करताय शेवटीचा देश गोड व्हावा शेवट गोड व्हावा या करता इथे लौकिक अर्थाने अर्थ घेऊ नका। तुकाराम महाराज देवाच्या भक्तीचा अट्टहास या करता करतात परमात्म्याची भेटी व्हावी आणि जीव प्रत्येक गोष्टीचा अट्टहास या करता करतो शेवट आपला कसा व्हावा गोड व्हावा लौकिक अर्थ आहे। शास्त्राच्या अर्थाने जर गोड सांगितला तर महाराजांची प्रमाण सांगतो जास्त वेळ घेणार नाही। शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटे रुक्माईच्या वरा दुसरं गीतेतलं वर्णन सांगतो। अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवर
अरे सरळ गणित आहे ना. भगवंताचं नामस्मरण ज्या दिवशी आपल्या मुखाला येतं आणि ते नामस्मरण करता करता आपली प्राणज्योत मालवल्या जाते, त्या माणसाचा शेवट गोड होतो असं संतांचं म्हणणं आहे. दुसरं जर थोडक्यात अजून आपल्या अलीकडच्या कर्मकांडाच्या दृष्टीने जर बोलायचं असेल, दशक्रिया विधीला पिंड ठेवलेला असतो आणि ठेवल्याबरोबर कोणाची वाट न पाहता जो देवाचा दूत यमाच्या द्वारा आलेला, त्याला आपण काक म्हणतो, कावळा म्हणतो, तो येतो आणि आल्यानंतर पिंडाला स्पर्श करतो, पिंड घेऊन जातो. ज्या दिवशी, ज्या क्षणाला, ज्या टायमिंगला कावळा पिंडाला शिवतो, तो दिवस आणि ती तिथी, ती वेळ त्या माणसाकरता गोड असते, असा कर्मकांडातला विषय आपल्या समोर आहे, म्हणजे गरुड पुराणात आहे. अजून थोडं जर बोलायचं असेल तर शेवट गोड होण्याची कारण भिन्न भिन्न असतील, पण तुकोबाराय म्हणतात, आमचा शेवट गोड त्याच गोष्टीनं झाला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रुखुमाईच्या वरा. म्हणजे परमात्म्याची भेटी तुकोबारायला होती त्या दिवशी तुकोबाराय म्हणतात आमचा शेवट गोड होतोय. आणि शेवट गोड झाल्याचा परिणाम सांगितला. आता निश्चिंतिणी पावलू विसावा कुंटलिया धावा. तुकोबाराय म्हणतात आम्ही जी धावाधाव करत होतो ती कशा करता करत होतो, मी सगळी उत्तरं सांगत नाही. कैमी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन करा समाधान, पुसावे सेची वाटे जे जे किंवा जो जो भेटे त्या देव कृपा करील मज काय लाज राखील. प्रत्येकाच्या जीवनात निश्चिंती सांगितली आहे. तुकोबारायला परमात्म्याची भेटी झाली त्या दिवशी तुकोबाराय म्हणतात गोड झाला, आणि परमात्म्याची भेटी झाल्यामुळे आता आमची काय झालेली आहे, निश्चिंती आहे. आता दोन गोष्टीचा विचार इथे करावा लागेल. प्रपंचामध्ये निश्चिंती नसते. किती जरी नेटका करण्याचा प्रयत्न केला तर जीव निश्चिंतीला पोहोचत नाही. उदाहरणार्थ कितीही प्रयत्नानं सायासानं सगळं जरी उभं केलं तर थोडं तरी कमी जास्त राहतं. याचा अर्थ माणसाची निश्चिंती होऊ शकत नाही. आपल्याला ठरलेलं असतं मुलगा झाल्यानंतर हे करू, आपलं ठरलेलं असतं मुलाचं लग्न झाल्यावर हे करू, आपलं ठरलेलं असतं नातवाचं तोंड पाहिल्यावर हे करू. या सगळ्या गोष्टी होण्याच्या अगोदर आपल्याला निघावं लागतं. हे काही प्रपंचात कोणाला शाश्वत म्हणून करता येत नाही. म्हणून आता निश्चिंतिणी पावलो विसावा, पण कुंटलिया धावा तृष्णेची, इथे शंका निर्माण झाली आहे. इथे धावा धाव आहे आणि तृष्णेची आहे. यदा कदाचित तृष्णा जर आत असेल तर धावाधाव बाहेर करून उपयोग नाही. आतली तृष्णा संपण्याकरता परमार्थिक धावाधाव केली पाहिजे. कारण मरू टेकले शरीर पाया खोदूनी बांधणे घर, तैशी तृष्णा वाढी नलिया मेरू हाता आलिया. माणसाच्या इच्छा असतात, कोणाच्या इच्छा चांगल्या असतील कोणाच्या वाईट असतील, पण जीवाची एकच इच्छा असते. जीवानं एकच धावाधाव केली पाहिजे, मी परमात्म्यापर्यंत पोहोचलो पाहिजे अशी इच्छा असावी. आणि परमात्म्याची भेट होणं म्हणजे तुमची इच्छा संपणं. पण सरळ जर आपण बोलत गेलो तर हे लोकांना पटत नाही. मग लोकांना असं फिरून फारून वड्या नाल्यानं फिरून फिरून पुन्हा एक्सप्रेसला आणायचं असतं. म्हणजे काय करायचं असतं, सरळ आहे. प्रथम वयसा काळी लावण्याची नवाळी, ज्ञानोबराय म्हणतात दिसे अंगनांगी मरो टेकले शरीर पाया खोदोनी बांधे ग, तैशी तृष्णा वाढी नलिया मेरू हाता आलिया. मरायला टेकले कॉटच्या खाली घेतल्याने इच्छा विचारल्या, हे राहिलं ते राहिलं. एकानं साधकानं तुकोबारायला विचारलं, म्हटले ह्या सगळ्या इच्छा कशानं जातील, कवतूक वाटे झाली या विचाची. सोपं उत्तर दिलं, नाम मंगळाचे तिने गुणे. मंगल स्वरूप भगवंताचं नाम त्याचं चिंतन अहोरात्र केलं की कोणत्याच इच्छा राहत नाही. अजून पुढे बोलू का, इच्छा उत्पन्न सुद्धा होऊ देत नाही इतकं सामर्थ्य. कवतूक वाटे झाली या विचाची, नाम मंगळाचे तिने गुणे. महाराज आम्ही मंगल स्वरूप भगवंताचं नाम घेतलं, त्यानं परिणाम काय झाला. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मिळी. इथे चार मुक्ती सांगितल्या, स्वरूपता समीपता सायुज्यता आणि सलोकता. या चार मुक्ती जीवाला प्राप्त व्हाव्या असं वाटतं. पण दृष्टांत देताना अगदी सामान्यातलं उदाहरण तुकोबारांनी सांगितलं. तुका म्हणे मुक्ती, तुम्ही मुक्ती म्हणताय पण देवाची द्वारी वाक्षणभरी तिने मुक्तीचारी. तुम्ही मुक्ती सांगताय, मुक्ती परनिली नोवरी, पण दिवसचारी खेळी मिळी. कोणती मुक्ती परनिली नोवरी. लहान लेकरं खेळ खेळतात, नवरदेव नवरी तयार करतात, काड्या कुड्या आणतात, त्याला ती बांधतात, चिरगुटं गुंडाळतात. भुका लागल्यावर नवरी उकांड्यावर फेकून देतात, नवरदेव एकाच्या उकांड्यावर हातून निघून जातात. कळलं तर पहा, इथून पुढं सावध व्हा. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवसचारी खेळी मिळी. या करता म्हटले याजसाठी केला होता अट्टहास,
शेवटीचा दिस गोड व्हावा विठ्ठल विठ्ठल. असा या अभंगाचा शब्दशः भाव मी आपल्या समोर मांडलेला आहे. कीर्तनाला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार परिचय देणं गरजेचं आहे. तो असा, कैलासवासी बाबासाहेब गणपतराव कांडेकर यांच्या पुण्यस्मरणाच्या म्हणा किंवा वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं ही कीर्तनाची सेवा कांडेकर परिवाराच्या वतीनं माझ्याकडे आली. येण्याचं कारण भिन्न भिन्न असेल, परंतु एखाद्या व्यक्तीचं जाणं झाल्यानंतर त्या व्यक्तीबद्दल पुन्हा पुन्हा त्या आठवणीला उजाळा यावा. आणि आपल्या हिंदू शास्त्राच्या नियमाप्रमाणे कोणताही जीव गेल्यानंतर तो 13 दिवसानंतर जातो असं म्हणण्याचं काही कारण नाही. जीवाला गती जर कधी मिळत असेल तर ती आजच्या दिवशी मिळते, म्हणून त्याला वर्ष श्राद्ध म्हणतो. आज इथून पुढे कोणत्या गतीला जायचंय, कुठे जायचंय, कोणत्या योनीत जायचंय, या सगळ्या गोष्टीचा विचार इथं केला जातो. आणि तो विचार केला जातो म्हणून सगळे विचारानं इथे येत असतात. म्हणून कैलासवासी बाबासाहेब गणपतराव कांडेकर यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आपण दुःखित अंतकरणानं कांडेकर परिवारातील सगळेच आपतेष्ट नातेवाईक सखे सोयरे उपस्थित आहेत. त्यामध्ये त्यांच्या धर्मपत्नी सुनीता बाबासाहेब कांडेकर, मुलगा श्रीकांत बाबासाहेब कांडेकर आणि मुलगी सोनाली विलास वाजे, दुसरी मुलगी मनीषा अनिल कुटे, बहीण गणपत पुंजा वडील कांडेकर आणि भाऊ सोमनाथ रावसाहेब कचरू कांडेकर. कांडेकर परिवारातील ही सगळी मंडळी गेल्यामुळे, म्हणजे हे बाबा गेल्यामुळे परिवाराला दुःख आहे. आणि त्या दुःखातून उतराई व्हावं याकरता, खरं म्हणजे जीव कोणत्या गतीला जातो ही गती ठरवण्याचा जर वार आणि तिथी जर आजची असेल तर जीवाला चांगली गती मिळावी याकरताच आज भगवंताचं नामचिंतन आहे. त्याच्याशिवाय गती मिळत नाही. आणि म्हणून त्या निमित्तानं ही कीर्तनाची सेवा माझ्याकडे सेवा येत असताना मला माझे सहकारी मित्र आळंदीतील आमचे जुने मित्र दशरथ भाऊ यांनी मला फोन केला. आणि त्यांचं हे निमंत्रण, वारकरी संप्रदायावर त्यांचं असलेलं प्रेम आणि त्या प्रेमाचं प्रतीक म्हणून आमचे रवी महाराज संगीत विशारद अलंकार महाराजांनी मला फोन केला. दुसरे आमचे संगीत विशारद अलंकार उद्धव बापू या ठिकाणी उपस्थित आहेत शिंदे. त्याचबरोबर उभ्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव लौकिक आहे आणि आवाज आपण सगळ्यांच्या काना मनात आहे ते आपल्या परिसराचं वैभव आमचे जगदाळे गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. वारकरी शिक्षण संस्थेतील कोतुळ या ठिकाणी असलेली आमचेच गुरुबंधू नितीन महाराज, महाराजाच्या संस्थेतील ही सगळी महाराज मंडळी आहेत. दुसरे आमचे हरिभक्तीपरायण नवनाथ महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळीच महाराज मंडळी आहेत. आणि मृदंग वाजवण्याकरता आपण ज्यांचा मृदंग वाजवताना पाहिला, म्हणजे वाजवणंही पाहिलं आणि वाजवतानाही पाहिला, असे मृदंग सम्राट, मृदंग अलंकार, मृदंग विशारद हजारो विद्यार्थी ज्यांच्याकडे शिकतायत आणि ज्यांची संस्था आळंदीत अतिशय जोमान आहे, ते आमचे माझ्याच परिसरातील आमचे फड गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. व्यंकट महाराज फड गुरुजी असले की कीर्तन रंगायला वेळ लागत नाही. आणि नियम असा आहे, आता इतकं सगळं साजे असं आहे आणि या सगळ्या गोष्टीला माधुर्यता देण्याचं काम ज्यांचं आहे त्यांच्याकरता एक टाळ्या वाजवा. ते आमचे साऊंड सिस्टीमवाले दादा सुनील भाऊ. तुमचं नाव सांगायच्या टायमाला लाईट गेली बा, कारण ती तुम्हाला वैतागत असेल ना, लय बेजार करते आपल्याला. आमचे सुनील भाऊ तिथे इंदोरीकर महाराजांच्या तिथे सिस्टीम घेऊन कार्यक्रमाला होते. माझ्या सहज असं मनात आलं, सुनील मला परत कधी भेटेल. फार लवकर भेटलास बाबा, कारण इतकं छान असं साऊंड सिस्टीम असली की असं वाटतं 2-3 तास जास्त बोलावे, पण तरी सुद्धा आपल्या वेळेत आपल्याला सगळं उरकायचं आहे. उपस्थितामध्ये तुम्ही सगळे मायबाप श्रोते वर्ग, सेवेकरता जो अभंग निवडला तो अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज भक्तीचा अट्टहास केल्याचा परिणाम महाराज त्याचं वर्णन करतायत. आपण जर या कलियुगाचा विचार केला तर या कलियुगामध्ये प्रत्येक माणसाला जन्म असतो आणि प्रत्येक
माणसाच्या जन्मानंतर प्रत्येकाला काय असतं? मरण असतं. याला शास्त्रातला श्लोक सांगतो. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरेषेण य संसारे खल दुस्तारे कृपया पारे पाहे मुरारी भजो गोविंदम भजो गोविंदम भजो गोविंदम मुडमते. जन्माला येणं आणि मरण येथे नाही उरो आले अवतार, 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 येथे नाही उरो आले अवतार. येथे नाही उरो आले अवतार, येथे नाही उरो आले अवतार. येरते पमर जीव किती, येरते पमर जीव किती, येरते पमर जीव किती, येरते पमर जीव किती. येथे नाही उरो आले अवतार, आले अवतार, येथे नाही उरो आले अवतार, आले अवतार. येथ नाही उरू आले अवतार. येरते पामर जीव किती पशु पक्षी किडा मुंगे जीवजंतू ज्या अनंतावधी दुःख येऊन येत. प्रत्येक योनीला जन्म आहे आणि प्रत्येक योनीला मरण आहे. पण शास्त्रकार सांगतात कोणाचा जन्म सुख देतो आणि कोणाचा जन्म दुःख देतो. कधी कधी माणसाला जन्म दुःख देतो हे पटत नाही, पण मी तेही पुराव्यानिशी सिद्ध करेन. नवमास कष्टलाशी दाव्याने प्रसूत झाली, येताची कर्मधाड तुझे मान अडकली, परी येते मदाल सा सोजो रे. अरे आईच्या उदरामध्ये बाळ 9 महिने 9 दिवस राहत, तेव्हा ती बाळ याचना करते. ती आई देवाला सांगते, देवा मला या बाळाच्या दुःखातून सोडा. पण जेव्हा आई सांगते बाळाच्या दुःखातून सोडा, तेव्हा प्रत्यक्ष ही क्रिया जास्त जेव्हा सुरू होते ना, तेव्हा ती माता फक्त डॉक्टरला सांगते काही करा पण या बाळापासून मला सोडा. माझं मत सांगू का? होत नाही म्हणून देवालाच प्रार्थना करते होऊ द्या. तुम्हाला नाही कळलं वाटतं अजून? लोक इतके हुशार आहेत. ह्या देवाला नारळ फोड, त्या देवाला बाबाच्या पाया पडा, बाबा तुमची समाधी जिवंत आहे, संजीवन आहे, तुमच्या पाया पड आहे का नाही? काही ना काही नवस. आणि जेव्हा ते बाळ खऱ्या स्थितीला असतं ना, तेव्हा डॉक्टरला सांगते, डॉक्टर साहेब एकदाच याच्यापासून मला मोकळं करा. मी असं विचारतो, होत नाही म्हणून प्रयत्न करते आणि होताना डॉक्टरला सांगते मला याच्यापासून सोडा. याचा अर्थ ती सोडते का हो त्याला? ऐका, जन्माला आलेलं बाळ कसं वागेल, कसं राहील, बायकोच्या ताब्यात जाईल, मला काढून देईल असं म्हणत नाही. पण ती डॉक्टरला जरी म्हणत असेल मला याच्यापासून सोडा, याचं उत्तर आहे तिच्या त्या यातना आहेत. कारण नाकी तोंडी कुर्मकिडे, गर्भवासीचे दुःख गाडे, कवाना पुढे सांगावे, बोलणं शक्य नाही तिला तिच्या इजा. तुकोबाराचं प्रमाण सांगू का? तुकोबारा म्हणतात, जी बाळाला जन्म देते तिलाच यातना कळतात. व्यालीच्या वेदना नये वांझोटेच्या इथे तुम्ही वेगळा अर्थ घेऊ नका कोणी. बरं, विठ्ठल विठ्ठल. मी दोन्ही अर्थ सांगतो. व्यालीच्या वेदना नये वांझोटेच्या मना. परमार्थिक दृष्टीने जर अर्थ शोधला तर सरळ लागून जातो. जो भगवंताचं नामचिंतन करत नाही तो वांझच आहे, वांझच आहे.
आणि लौकिक अर्थाने व्यावहारिक जीवनातला अर्थ लावायचा असेल तर वेदना सहन होत नाही, तेव्हा ती दुसरी माऊली सांगत असते तुला त्यातलं कळणार नाही, मला माहिती त्याचं दुःख, कारण तिने जन्म दिलेला आहे. जी जन्म देते तिला यातना कळतात, त्या यातनेनं ती त्रस्त होते आणि देवाला सांगते. एक उत्तर झालं. दुसरं उत्तर असं आहे, डॉक्टर म्हणतात मी सोडतो, तुम्ही काळजी करू नका, थोडाफार त्रास सहन करावा लागेल, नाविलाजानं तोही त्रास सहन होत नाही, आता तुमचं शिजर करावं. शिजर केल्या जातं, बाळ काढलं, इथपर्यंत ठीक आहे. पण माझं उत्तर आहे, जेव्हा ते बाळ प्रत्यक्ष आडवं असतं तेव्हा ते सुद्धा देवाला सांगते. एक वेळ करी या दुखावे एक वेळ करिया दुःखा वेगळी दुरितांचे जाळे उगवेन. दुःख प्रत्येकाला असतं, माय सहन करते म्हणून जगापुढे दिसतंय. माझं मत आहे, बापाचं दुःख दिसत नाही का? मी जास्त वर्णन करणार नाही. बापाचं दुःख दिसत नाही असं म्हणण्याचं काही कारण नाही, फक्त अर्धा मिनिटं घेतो म्हणजे तुम्हाला लवकर कळेल. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई ही 4 भावंड आहेत. या 4ही भावंडाचा मौंजी बंधनाचा कार्यक्रम होत नाही, म्हणजे मौंज होत नाही. का होत नव्हती? मला मागे जायचं नाही, फक्त याकरता ही संन्याशाची मुलं आहेत. माता या मौंजी झाल्या पाहिजे त्या काळाकरता त्यावेळेला न्याय देवता कुठे होती तर पैठणला होती. न्याय मागण्याकरता विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता पैठणला पोहोचतात आणि पैठणला गेल्याबरोबर सर्व ब्रह्मवृंदांना नमस्कार करतात. कुठून आलात? आळंदीहून. काय कशा करता आलात? काही नाही, आम्हाला 4 अपत्य झालेली आहेत, त्यांना न्याय पाहिजे. ज्यांना माहिती नव्हतं त्यांनी सांगितलं अपत्य झालेलं आहे म्हटल्यावर तुम्हाला न्याय काय मागण्याची गरज नाही, पण त्यांनी सांगितलं संसार, संसारानंतर संन्यास आणि संन्यासानंतर पुन्हा संसार. ग्रस्त आश्रमाचे काही नियम आहेत, जसं पहिला ब्रह्मचारी, दुसरा ग्रस्ती, तिसरा संन्यासी आणि चौथा वानप्रस्थ. इथपर्यंत जाण्याकरता ज्या क्रिया ज्या त्या काळात कराव्या लागतात ते सगळं बरोबर झालंय, पण उत्तर देताना सांगितलंय आम्हाला न्याय हवाय. सगळी शास्त्र धांडोळली, सगळी ग्रंथ धांडोळली, पण कुठेही लग्न आहे, लग्नानंतर संन्यास आहे आणि पुन्हा प्रपंचाची दीक्षा घेऊन पुन्हा बाळ होत आहेत. तुमच्याकरता ग्रंथामध्ये शास्त्रामध्ये न्याय नाही.
तेव्हा रुक्मिणी आई साहेब आणि विठ्ठलपंत हात जोडून फक्त आणि फक्त आपल्या मुलाकरता विनंती करतायत. धर्म मार्तंडांनो, तुमच्या पाया पडतोय, काहीतरी न्याय द्या. एका शब्दात कोणी बोलत नाही. तेव्हा रुक्मिणी आई साहेब पंतांच्या जवळ आले आणि पंतांना विचारतात, पंत मिळेल का न्याय? पंत म्हणतात, रुक्मिणी आपण न्याय मागण्याकरता आलेलो आहे, न्याय मिळणार नाही असं कधी होणार नाही. त्यावेळेला पंतांनी फक्त रुक्मिणीकडे पाहिल्याने एक शब्द बोलले, रुक्मिणी सगळं काळानुरूप घडत जाईल, पण मला एका गोष्टी करता न्याय मागायचा, तो म्हणजे माझ्या मुक्ती करता. कारण मुक्ताबाई लहान होत्या, निवृत्तीनाथ मोठे आहेत, ज्ञानोबा आहेत 2 नंबरचे आहेत, 3 नंबरला सोपान काका आहे, एकमेकाच्या सांगण्यावरून ऐकू शकतील. पण लहान पात्र आहे, सगळ्यात वयानं लहान आहे, त्यांच्याकरता तरी न्याय मागितला पाहिजे ना. पुन्हा रुक्मिणी आईसाहेबांना आपला पदर पसरवला, काका न्याय देवता न्याय देत असते ना, एवढं निष्ठूर बनू नका, द्या ना न्याय. सगळे ग्रंथ पाहिले, ग्रंथात एकच न्याय सापडला, तो म्हणजे देहांत प्रायश्चित. बघा किती विशेष आहे. कधी कधी असं वाटतं मुलांना, आमच्याकरता आईनं हे केलं, माझ्याकरता आईनं ते सहन केलं. बाप काही करत नाही का? काही करत नाही. लेकराची ओढी. बाप काय करत नाही, मला इथे उत्तर द्यायचंय. रुक्मिणी आईसाहेबांना पदर पसरवलेला आहे, विचारलेला आहे, न्याय मिळत नाही, ग्रंथ बोलत नाहीत. सांगा ना माझ्या निवृत्ती दादाला न्याय मिळेल का? सांगा ना माझ्या ज्ञान दादाला न्याय मिळेल का? तेव्हा पंत म्हणतात, रुक्मिणी न्याय जर मिळाला नाही तर इथेच या गंगेमध्ये उड्या टाकायच्या, पण न्याय न घेता परत जायचं नाही. न्यायाच्या कागदावर सही केली आणि न्याय फक्त एवढाच सांगितला, तुमच्या करता देहांत प्रायश्चित्त आहे. मी याच्यातलं थोडासा बारकावा सांगतो. जेव्हा देहांत प्रायश्चित्त आहे हा न्याय सांगितला, तेव्हा ऐकण्याकरता रुक्मिणी माता तिथे नव्हत्या. नीट ऐका बरं. त्या फक्त बाहेरचा जो ओसरी होती, ओरंडा होता, त्यात उभ्या होत्या, आणि न्याय मागण्याकरता समोर उभे होते ते विठ्ठलपंत होते. माझं मत सांगू, मुलाकरता तुम्हाला देहांत प्रायश्चित्त आहे, म्हणजे तुम्हाला आहे असा देह सोडावा लागेल. माझं मत आहे, ज्या बापानं लेकरा करता या न्यायाचं पत्र हातात घेतलं असेल, ज्या बापाला मुलाकरता हा न्याय आहे हे सांगितलं असेल, त्यावेळेला त्या बापाच्या मनाची स्थिती काय असेल याचं कधीतरी बाप होऊन चिंतन करा, म्हणजे तुम्हाला कळेल बाप लेकरा करता काय करतोय. आम्ही विसरून जातोय. मातृत्व सुखाचे झरे आठवणीत राहतात. मातृत्वाचं दुःख पाझराद्वारे डोळ्याद्वारे कळतं. मातेचं दुःख कळतं इथपर्यंत ठीक आहे, बापाला दुःख नाही. अरे मिळालेला न्यायाचा कागद घेतला, कपाळाला लावला आणि सांगितलं, काका धर्म मार्तंडानं दिलेला न्याय मला मान्य आहे. यापेक्षा बापानं लेकरा करता काय करायचंय. आणि जेव्हा दुसऱ्या दारातून बाहेर आले,
रुक्मिणी आईसाहेबांना पदर दाखवला. पंत, मिळाला का न्याय? हो. काय मिळाला न्याय? रुक्मिणी, न्याय फक्त माझ्या करता आहे. आणि मग माईची भूमिका बघा किती छान आहे. पंत, न्याय जर तुमच्या करता एकट्यासाठीच असेल तर बाळाला 9 महिने 9 दिवस पोटात मी वागवलंय, न्याय देण्याचा त्यांना काय अधिकार आहे? म्हटले का? न्याय जो तुमच्यासाठी दिला असेल तोच न्याय माझ्यासाठी आहे. आणि मग पंत सांगतात, रुक्मिणी, देहांत प्रायश्चित्ताचा न्याय. रुक्मिणी हसत मुखानं म्हणते, माझ्या बाळाचा जर छळ थांबत असेल, माझ्या बाळाच्या जर मौंजी होत असतील तर मी आनंदानं न्याय स्वीकारण्याकरता तयार आहे. हिला आईचं अंतकरण म्हणतात. मी दोन्ही का सांगितले? बापाला मुलाबद्दल काही वाटत नाही असं तुम्हाला म्हणायचं का? अरे संभाजी राजाला ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी पोलीस ठेवलं, दुसऱ्याच्या ताब्यात दिलं स्वराज्याकरता. अरे एक स्वराज्याचा राजा स्वतःच्या लेकराला स्वराज्य मिळावं म्हणजे तुम्हा आम्हाला याकरता स्वतःचा मुलगा दुसऱ्याच्या ताब्यात देतात आणि निघून जातात. याचा अर्थ त्या बापाला दुःख नाही का? तो बाप कळत नाही का? किती उत्तर देऊ? यमुनेतून पहिलं तीराला जाणारा बाप वसुदेव. जर पाणी जास्त आलं असतं, वाहून गेले असते, काही वाटत नाही. माझं उत्तर एवढंच आहे. मिळालेला न्यायाचा कागद घेऊन विठ्ठलपंत येतात आणि मोठे निवृत्तीनाथ विचारतात, काय मिळाला न्याय? म्हटले, आपल्याकरता शेवटचा न्याय. बाबा सांगा ना. म्हटले, नाही. काही चरित्रात उल्लेख आहे सांगितला आणि काही चरित्रात उल्लेख आहे लिहिला. तो कागद लिहिला, उशाला ठेवला. मला त्याच्या पुढे जायचं नाही, मला फक्त इथे उत्तर द्यायचंय. मिळालेला न्यायाचा कागद उशाला आहे आणि पंतांनी सगळ्या बाळांना सांगितलं, रुक्मिणीला सांगितलं, जेवण बनवलं, जेवण तयार झालं, रात्री लेकरं जेवू घातले, निवांत दोघं पती पत्नी झोपताना निर्णय ठरला, मुलांना झोप लागल्याबरोबर माध्यान्हाला रात्री उठायचंय आणि आपल्याला दोघांनाही निघायचंय. माझं मत आहे, असा कोणता बाप आणि अशी कोणती माय आहे का जी लेकरा करता आपल्या हातानं जीव घालते, रात्री झोपेत टाकून निघून जाते? ते फक्त विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता आहे. याचा अर्थ लेकरा करता काय करत नाही. महाराजांनी प्रमाण या करता दिलंय, काय करत नाही. सगळे दुःख सहन करतात. माझं उत्तर आहे, सगळे दुःख जर ते सहन करू शकतात तर सगळ्या लेकराला त्याची आठवण असली पाहिजे. थोडंसं पुढे बोलतो. आपण जीवन जगत असताना हयात असेपर्यंत काही वाटत नाही. वाक्य किती सहज घेऊ नका. जोपर्यंत वडील आहे, जोपर्यंत आई आहे, तोपर्यंत काही वाटत नाही. आणि त्याच्या पुढचं बोलतो, एकदा वडील आई निघून गेली, जगातले सगळे जरी समुद्र एक झाले तरी तुमच्या मायबापाच्या समुद्राच्या पाण्याची बरोबरी कोणी करू शकत नाही, कोणीच करू शकत नाही. मी 7 ते 8 वर्ष झाले माझे वडील जाऊन. मला कधी कधी हे वर्ष श्राद्धाचे दशकरेचे कीर्तन असले की त्रास होतो. म्हणजे आता आपण सगळं पाहिलेलं असतंय. मी मोठा आहे. मी माझ्या वडिलाला 9:45 पर्यंत बोलत होतो आणि 11:45 माझ्या वडिलाला रात्री अटॅक आला. मला एवढंच म्हणायचं आहे, गेल्यानंतर तुम्ही काही करू शकत नाही, काहीच करू शकत नाही. मी जरी महाराज असलो, परमार्थिक असलो, कीर्तनकार असलो, तुम्हाला असं वाटतं का मला वडिलाला वाचवता आलं असतं? वाचवता कोणाला येत नाही, पण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांची आज्ञा उल्लंघन होऊ देऊ नका, एवढीच माझी विनंती आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, माझे वडील अडाणी, मला वाटतं जगदाळे महाराज आले होते माझ्या वडिलांच्या, ढोक महाराजांनी सगळी मंडळी आली. माझे वडील अडाणी होते, शेतकरी होते, गुरं राखणारे होते, पण एवढे काबाड कष्ट केले, लोकांचे साल घातले, पण कोणापुढे लाचार झाले नाही, म्हणून त्यांच्या पोटी असा हिरा जन्माला घालू शकले. ही मायबापाच्या कर्तृत्वाची शक्ती आहे. प्रसवली तया, प्रसवली तया, प्रसवली तया, सुनाता उधार, प्रसवली तया, प्रसवली तया, प्रसवली तया, सुनाता उधार, निर्धारी,
काहीच मरण स्मरणात राहतं आणि काहीच जगणं स्मरणात राहतं. सगळी प्रमाण पाठ आहेत. मग कोणी मरताना काय करतो, कोणी जन्माला येताना काय करतो. काहीचा जन्म सुख देतो, काहीचा जर दुःख देतो. तर जन्माला आलेला बाप कोणत्या मुलाला सुख देऊ शकतो? सुख देऊ शकतो असं नाही, सुखाकरताच बाळाला जन्माला घातलेलं असतंय. देण्याची काय गरज आहे? मग मी असं विचारतो, हे जन्म आणि मृत्यू हे कसं आहे? हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. याला ज्ञानोबारांनी दुसरं वर्णन केलं बघा. उपजे ते नासे, नाशिले ते पुनरपी दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. म्हणजे एकाच निमन तर एकाच उगवणं, एकाच उगवणं आहे तर एकाच. ऐका, त्याला जास्त विस्तार करत नाही अजून. आजा मेला पंजा मेला, देखत देखत नातू पंतू तोही तैजा झाला. इथं कोण कोण राहण्या करता आलं? येणे ये केले वो जाणे हे जवळी. ये केले वो जाणे ही जवळी. जाणे एकटे, यायचं एकटं. सोपं उत्तर, जायचं एकटं. आता त्याच्या पुढचं उत्तर देतो. यायचा जर एकट्याला, जायचंही एकट्याला, एवढं गोळा करायचं कोणाला? एवढं गोळा करायचं कोणाला? ते म्हणते आपण गेल्यावर बादलं लावायला. ऐका, येणे एकटे हो, जाणे एकटे. इथे कोणाला येता येतं हे तुमच्या माझ्या मनावर नाही, आणि कोणाला जाता येतं हेही आपल्या कोणाच्या मनावर. पण मी म्हणताना काय म्हटलं? आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. देखत देखत नातो पण तोही तैसा. पण ऐका, कोणाचं येणं ध्यानात राहतं आणि कोणाचं जाणं ध्यानात राहत. तुका म्हणे एका मरण्याची तुका म्हणे एका मरणेचे सरे, उत्तम चिवरे कीर्ती मागे. आता बघा, काहीच आठवण येत आहे आणि काहीच आठवण येत नाही. पण मरणेचे सरे, उत्तमाची उरे. प्रत्येक माणसाची कीर्ती उरते असं नाही. दोन्ही गणित सांगतो. दशक्रियाला सगळे लोक गेले, प्रवचनकाराचं प्रवचन चाललं. पिंड हातात घेऊन निघाले, तोपर्यंत त्या ताटावरच कावळे बसले. आणि त्याने हातात असताना पिंड शिवला. कशाचा? जो गेला त्याचा. लोक म्हणले, कावळ्यानं पिंड ठेवू पण नाही दिला हो, म्हणजे यांची तृप्ती झाली. असा विचार करणारा काही समाज आहे, आणि याच्या उलटाही समाज आहे. पिंड घेऊन निघल्यावर कावळ्यानं ठेवू नाही दिला, तवर आले म्हणजे हे भुकेलं होतं. इतके पागल लोक आहेत. याला जीव घातलं का नाही म्हणते.
मला कधी कधी तुम्हाला खरं सांगू का महाराज, आपल्या हिंदू शास्त्रामध्ये काक स्पर्श झाला की माणसं म्हणतात याचं जाणं काय झालं, चांगलं झालं. महाराज म्हटले ना याचं जाणं तुका म्हणे का मरणीची सरी. आपल्या डोक्यात फक्त एकच इच्छा असते, कावळ्यानं पिंड शिवला की याचं म्हणजे सगळं बँक बॅलन्स ओके ओके. बँक बॅलन्स म्हणजे हे नाही, याच्या प्रारब्धाचं कर्माचं सगळं गणित माणसं कुठं आणून ठेवतात तिथं. माझं मत आहे यानं 80 वर्ष कोणाला चांगलं बोलला नाही, कोणाला नीट बोलला नाही, कोणाचं चांगलं होऊ दिलं नाही, दुसऱ्याचे बांधव कोरले, दुसऱ्याचे घरं पोळले, तरी कावळे लवकर कसे आले. माझा प्रश्न आहे हा, पण तुम्हाला विचारून उपयोग नाही, मी वर गेल्यावर विचारणार आहे. मी असे एक साधू पाहिले आमच्या भागात, शेवटपर्यंत भजन केलं, 13 कोटी नाम जप 13 वेळा केला, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असा जप करायचे. असं म्हणतात त्यांची प्राणज्योत जेव्हा मालवली तेव्हा त्यांचं बोट चालू होतं आणि ते बोट पुन्हा डबल असं केलं तरी ते असं पडायचं, असं केलं तर असं पड. हे 5 मिनिटं चाललं, त्यानंतर ती माळ काढली आणि माळ काढल्यानंतर मग 10 दिवसाचा विधी झाला आणि त्यांचा पिंड ठेवला. कावळे नाही आले. मग लोक चर्चा करू लागले, मरेपर्यंत राम राम म्हटले, मरताना सुद्धा राम म्हणून मेले, पण कावळे नाही आले. मग हे बसलेले कावळे चॅप्टर असतात, इथले नाही. 10व्यातले हे वर्ष श्राद्धातले. ते काय चर्चा करू लागले माहितीये का, अरे लय देव देव करीत होता, मरताना देवाचं नाव आलं पण कावळा नाही आला, मोक्ष नाही मिळला त्याला. म्हणला ज्याचा असं झालं, लोकांच्या डोक्यात तीच चर्चा आहे. पण एक लक्षात ठेवा, शास्त्र असं सांगतं, काय सांगतं, तुम्ही मोक्ष ज्याला म्हणताय ना, महाभारतामध्ये मोक्षाला शेंड म्हटलेलं आहे आणि शेंड शब्दाचा अर्थ होतो नपुसक. कशाला पाहिजे मोक्ष आपल्याला, कशाला पाहिजे. अरे मोक्ष आम्हा घरी कामारी आहे दासी, होय सांगू ऐशी तुका म्हणे. मोक्षाची इच्छा करायची नाही, पण स्पर्श झाला की लोक म्हणतात मोक्ष मिळाला. माझं मत एवढं चिंतन करणारा पिंड कावळ्यानं घेतला नाही, पण दुसऱ्या दिवशी त्याच गावात एक जण मेला, त्याचा दावा होता. त्या दाव्याला सुद्धा मी हजर होतो. त्यानं 2 बायका केल्या होत्या, 15 एकर जमीन दुसऱ्यात लुटली होती, गायरान जमीन आपल्या नावची केली होती, गावातले मंदिरं पाळले होते. पिंड मांडल्या 100 कावळे आले आणि पिंड घेऊन गेले. लोक म्हणले काय पुण्यवाने, हाणले पाहिजे. हा पागलवाने करता तुम्ही, लय टेन्शन येतो मला कधी कधी. म्हणजे वाईट करणारा पिंड कावळ्याने घेतला म्हणजे पुण्यवान आहे का. तुम्ही संतांची प्रमाण ठेवणार कुठं. अरे मी महाराजाचं प्रमाण सांगतो, माझं चुकत असेल. मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष भूतांची. अरे ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाव आहे त्याला जिवंतपणेच मोक्ष आहे. मेल्यावर कावळ्याची काय गरज आहे. तुकोबराय म्हटले, हे देवा तुझ्या दारीचा मोक्ष तुला, आम्हाला त्याची गरज नाही. मेल्यावरी मोक्ष आम्हाशी काय ठावा. अरे आम्हाला कशाला हा मोक्ष पाहिजे, आम्ही जिवंतपणे मोक्ष घेतला. देवानं तुकोबाराला विचारलं कशानं घेतला, तुझ्याच नावानं. विठ्ठल विठ्ठल सांगा, जिवंतपणे मोक्ष प्राप्त होतो. याकरता तुका म्हणे का मरणीची सरी उत्तम जेवरे. लोक म्हणतात महात्मा गांधींना जेव्हा गोळी मारल्याबरोबर महात्मा गांधींच्या मुखामध्ये राम शब्द आला आणि त्यांनी प्राण सोडला. प्रत्येक माणसाच्या डोक्यात तेच आहे, पण माझं मत आहे त्यांच्या मुखात राम आला होता, ते राम म्हणत होते, त्यांचा मंत्र रामाचा होता, पण बाण लागल्याबरोबर गोळी लागल्याबरोबर मुखात राम आलं. हे ऐकण्याकरता कोण कोण तिथं होते त्यांनी मला नावं सांगा, मी कोर्टाला कळवतो. तुम्ही होते पाहायला नाही, पण त्यांच्या समाधीवर शब्द लिहिताना काय लिहिलं, हे राम. का हे राम लिहिलं, कारण त्यांचं भजन होतं रघुपती राघव राजा राम पतित पावन सीता. म्हणून आपल्या वारकऱ्याचा मंत्र राम आणि कृष्ण. मग असं राम कृष्ण ज्याच्या मुखात राहत, महाराज म्हणतात त्याचा शेवट गोड होतो अभंगाच्या. यासाठी गर सर गर सा सारे द सारे द गर सर गर सा होता अट्टहास. यासाठी गर सर गर सा सारे द गर सर गर सा केला होता अट्टहास. यासाठी गर सर गर सा सारे द गर सर गर सा होता गरे सा होता ओ शेवटचा दिस गोड
रे ग रे सा पावलो विसावा आता दिसती ग रे सा सा नि द ग रे सा पावलो शेवटचा दिस याजसाठी केला होता अट्टहास शेवटीचा देश भगवंताचं नाव मुखात आल्यानंतर त्याचा शेवट गोड होतो असा सिद्धांत तुम्ही आम्हाला सांगितलाय. पण महाराज हे भगवंताचं नाव मुखात आल्यावर शेवट गोड होईल अजून ऐका. रामायणामध्ये असं उत्तर आहे. ज्या वेळेला रामचंद्र प्रभू सीतामाई आणि लक्ष्मण दादा वनवासात आहे आणि वनवासात असताना सीतामाईला भिक्षा देण्याकरता बाहेर बोलवलं. रामायण ध्यानात आलं. रावणानं खांद्यावर टाकलं, आकाशमार्गाने घेऊन गेला. इकडे कळालं, लक्ष्मण पाहण्याकरता गेले. लक्ष्मण रेषा मारली वगैरे वगैरे सगळं पाहून घ्या, आपल्याला एवढा विस्तार करायचा नाही. पण ज्या वेळेला सीतेला अशोक वाटिकेमध्ये रावणानं ठेवलं तेव्हा रावणाला रावणाच्या घरातला प्रत्येक व्यक्ती प्रत्येक माणूस फक्त एकच शब्द सांगत होता, तुम्ही लंकेचे राजे आहात, तुम्ही असं करू नका. म्हटले का? अहो सीतेला सोडून द्या, रामाला शरण जा. पण त्यानं कोणाचंही ऐकलं नाही. माझे याच्यावर दोन उत्तर आहेत फक्त. रावण कोणाचं ऐकत नव्हता याचा अर्थ रावणाला बुद्धी नव्हती असं समजू नका. रावणा इतका विद्वान कोणी नाही, रावणा इतका ज्ञानी कोणी नाही आणि रावणा इतका पराक्रमी सुद्धा कोणी नाहीये. अरे रामासोबत लढावं लागलं, रामासोबत युद्ध केलं म्हणजे काय सामान्य रावण होता का? सामान्य नाही. घडलं असं. स्वतःच्या मुलाला सांगितलं जा इंद्रजिताला. इंद्रजितानं विचारलं बापाला काय करायचं? म्हटलं काही नाही, रामासोबत युद्ध करायचं. मुलानं विचारलं पप्पा, म्हणजे तिथं नव्हता म्हणला तसं, मुलानं विचारलं महाराज मी रामासोबत युद्ध करायचंय, असं राम आपले वैरी झालेत असं तुम्ही मला सांगताय, पण कारण काय घडलंय? म्हणले तुला सांगितलं ना तेवढं कर. कोण म्हणलं? मला वाटतं तवापासून मन आहे असं. पोरग जर बापाच्या पुढे जास्त बोलायला लागले, बाप म्हणतं तुला सांगितलं तेवढं. मी इंद्रजिताचं सांगतो. इंद्रजितानं हात जोडले, विचारलं, ऐकलं नाही. आईकडे गेला आणि सांगितलं आई. म्हणले काय? राजे सांगतायत युद्ध करायचंय, राम आपला वैरी आहे. आई निदान तुमच्या दोघांचं तरी काही बोलणं झालं असेल ना? म्हणले नाही, फक्त मला कळलंय सीता चोरून आणली. रामायणात फार छान वर्णन आहे बघा. मंदोदरी बोले रावणा प्रती स्वप्न देखिले मध्यरात्री, नेनो वानर मिळाले किती जिळा जागर बांधिले. तिला स्वप्न पडलेलं आहे. स्वप्नामध्ये खरंच ती सांगते इंद्रजिता तू बोलतोय ते खरं, हे स्वप्न नाही हे प्रत्यक्षात आहे. आई सीता चोरलेली आहे, मला सांगितलं युद्ध करण्याकरता जा, मी जात नाहीये. पण बापाची आज्ञा मान्य करावं लागली. इंद्रजित गेले. इंद्रजिताचं त्या ठिकाणी सगळं झालं. प्रत्येकाला बोलवलंय. झोपलेला कुंभकर्ण जागा केला आणि त्यालाही सांगितलं. त्यानं फक्त एवढंच विचारलं का? काय विचारलं? का युद्ध का? म्हणजे सांगतो तेवढं. त्याचंही नाही, तेही गेलं. बिभीषण फार हुशार होता. माझं वैयक्तिक मत सांगू का? या युगामध्ये जे बिभीषणासारखे हुशार असतात तेच या युगात राज्य करू शकतात. कळलं तर पहा माझं वाक्य. शरण आला का नाही कोणाला?
रामाला शरण आला ना. अहो हनुमंतरायाला सांगितलं ना सीता सगळा शोध आहे ना. पण शरण आल्यामुळं लंका दिली इथपर्यंत ठीक आहे. पण माझं मत आहे बिभीषण यांच्या भानगडीत पडला नाही. शेवटी रावणाचे सगळं सैन्य संपलं. गोड कसा करायचा हे राक्षसाला कळालं. एकटा रावण राहिला आणि मालकिनीने अडवलं. म्हणले जाऊ नका. म्हटले नाही. मालकीन म्हणते अहो माझं ऐका, नका जाऊ. ऐकत नाही. मालकिनीचं ऐकलं नाही. रावण गेले. आता नीट ऐका. युद्धामध्ये सगळे संपले. रावण एकटा राहिला. लक्ष्मणाचा बाण सुटला. रावणाला लागणार. रावण मरणार हे प्रभूला माहिती होतं. पण प्रभूच्या हातून मरण होतं. ते मरण कुठं होतं हे बिभीषणानं सांगितलेलं होतं. म्हणून लक्ष्मणाचा बाण तसा वापस येऊ नये त्याच्याबद्दल लक्ष्मणाला मी दिलेलं शस्त्र परमात्म्यानं प्राप्त केलेलं त्याचा अनादर घडू नये म्हणून प्रभू रामचंद्राने त्याला थांबवलं आणि लक्ष्मणाच्या दिशेनं प्रभू पळाले. पण समोर रावण होता. लक्ष्मणाला प्रभू रामचंद्राने बाजूला टाकलं आणि रामचंद्र प्रभू पुढे गेले. आणि जसे गेले तसे रावणाला बाण लागला तो लक्ष्मणाचा. आणि लक्ष्मणाच्या बाणानं रावण असा पडला. पण मरणार नव्हता हे प्रभूला माहिती होतं. पडल्याबरोबर प्रभू रामचंद्राने हातातला बाण टाकला आणि रावणाला धरण्याकरता पळाले. तेव्हा लक्ष्मणानं सांगितलं प्रभू मरू द्या त्याला हात लावू नका. तो कोणत्याही टायमाला काय करेल सांगता येत नाही. त्यावेळेला प्रभू म्हणतात लक्ष्मणा रावणाचं एवढं सगळं सैन्य होतं रे. रावणाचे सगळे संपलेत. आता तो एकटा राहिला. कोण आपल्यावर आक्रमण करेल. तेव्हा लक्ष्मण म्हणला एकट्यावर सुद्धा विश्वास ठेवायचा. लक्ष्मण जरा माझ्यासारखा होता. पण प्रभू म्हणतात नाही. दोन्ही हात केले असे. मांडी घातली प्रभू रामचंद्रांनी आणि रावणाला मांडीवर घेतलं. माझं उत्तर इथंच आहे. रावण राक्षस आहे पण मरताना मांडीवर कोणाचे आहे. रामाचे आहे. तुम्हाला कळतंय ना. मरताना मांडीवर कोणाचे आहे. रामाचे. आपण भक्त रामाचे पण मरताना कुठे आहेत. जाऊ द्या. मांडी कोणाची आहे. रामाची. बरोबर आहे. मांडीवर रामाचे आहे. राक्षस आहे. राक्षस कुळाचा उद्धार करत करत शेवटी एकटा राहिला आणि प्रभूकडे पाहत पाहत मोठ्यानं हसला. प्रभू म्हणले काय तुमचा भाऊ कुठे. शेषाचा अवतार आहे. माझ्या पोराला मारलंय. मला त्याचा बदला घ्यायचा आहे. लक्ष्मण म्हणलंय मरतो भावाच्या मांडीवर आहे म्हणून तुला सोडतो म्हणले. कोण म्हणलं. नाही तर तुझा काटाच आहे. क्रोधायमान होऊन लक्ष्मण जेव्हा बोलतोय तेव्हा लक्ष्मण प्रभू रामचंद्राला हा शब्द वापरतोय. प्रभू आज मला या गोष्टीची आठवण येते. कोणत्या. याच मांडीवर मी होतो त्यावेळेला हा रावण लंकेत हसत होता. आनंद उत्सव साजरा करत होता. याचा मुलगा इंद्रजीत त्याच्या इंद्रपाशात जेव्हा मी गुंतलो होतो तेव्हा तुम्ही जगाचे मालक होतात. मला वाचू शकला नाहीत. वैद्य राजाला सांगितलं. त्यांनी हनुमंतरायाला प्राचारण केलं. वल्ली आणली. तेव्हा तुम्ही धाय मोकलून रडत होतात या मांडीवर. मला वाचू शकत नव्हता तेव्हा हसत होता. आता या मांडीवर तुम्ही त्याला घेता. कोणाला. रावणाला. मरू द्या. लक्ष्मण एवढं बोलल्यावर प्रभू रामचंद्र म्हणले मांडीवर याही तूच होता आणि याहीच मांडीवर कोण आहे. रावण आहे. रावण म्हणला अरे लक्ष्मणा असं मरण मागून कोणाच्या वाट्याला येतं का. अरे आयुष्यभर त्याचं चिंतन करून स्वप्न त्याचं पडत नाही. मी आयुष्यभर ज्याच्या सोबत वैरत्व केलंय मरताना त्याच्या मांडीवर मरतोय. सांग लक्ष्मणा माझ्यापेक्षा भाग्य कोणाचं मोठं आहे. लक्ष्मण म्हणला ओ जनमी जनमी मुनी जतनी कराई अंतराम कहीं आवत नाही. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम.
जन्माचं पुण्य आहे, किती जन्माचं आहे. रावण राक्षस आहे, मरताना मांडीवर आहे. लक्ष्मणाकडे पाहून बोलतोय, अरे माझ्यासारखा जगात भाग्यवान कोण आहे. अरे त्याचं चिंतन केलं तर स्वप्न पडत नाही, स्वप्नात येत नाही. आणि ज्यानं मला मांडीवर घेतलंय ना लक्ष्मणा, त्याची बायको मी चोरलेली आहे. आपला लक्ष्मण मनात म्हणला, बायको दादाची चोरून नेली, भांडणं मी करतो. आणि ज्यानं चोरून नेली त्याला मांडीवर दादा घेतो. अवघडच कार्यक्रम आहे हा. पण लक्ष्मणाला प्रभूचं कोड काय कळेल. लक्ष्मण हसू लागले. तेव्हा प्रभू म्हणतात, लक्ष्मणा काय झालं. म्हणले, प्रभू मला हे कळत नाही हो, ज्यानं तुमची बायको चोरून नेली त्याला मारताना मांडी दिली का, मला उत्तर द्या. तेवढ्यात प्रभू म्हणले, लक्ष्मणा त्याचं असं आहे, रावण जरी तुम्हाला आता दुसऱ्या पक्षात दिसला, तुम्हाला कळण्याकरता आहे, तरी रावण पहिला माझ्याच पक्षाच्या शपथविधीतला आहे. नाही कळलं तुम्हाला, कळण्याकरता आहे उदाहरण. रावण जरी आज राक्षस असला, जरी तो माझा वैरी असला, प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला सांगतात, पण रावण माझा भक्त आहे. आणि भक्त शब्द उच्चारल्यावर लक्ष्मणानं हात जोडले, प्रभू रावण तुमचा भक्त आहे, पुरावा काय. म्हणले, पुरावा ऐक, तुला ऐकायचंय. रावण पूजा करत होता तेव्हा एक कमळ कमी पडलं, तेव्हा रावणानं मला शिर दिलं, म्हणून रावणाला मांडी देतो. याजसाठी केला होता याजसाठी केला होता, याजसाठी केला होता, याजसाठी केला होता. शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा. कशा करता केला, याजसाठी केला होता अट्टहास. यातून एकच बोध आपण घ्यायचा, जर रावणाला मरण रामाच्या मांडीवर येतं, आपण तर रामाचे भक्त आहे. आपल्या मुखात जर रामाचं नाव शेवटपर्यंत राहिलं, आपला शेवट रामनामानच गोड होऊ शकतो. आणि तो शेवट गोड होण्याची तिथी आणि काळ म्हणजे आजचं वर्ष श्राद्ध आहे. म्हणून याजसाठी केला होता अट्टहास, पण शेवटीचा देश गोड व्हावा. कशानं गोड होईल, अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. कशानं गोड होईल, मुखी नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष बहुतांची. अंतकाळी ज्याच्या नामे आले मुखा, तुका म्हणे सुखा पारण आहे, तुका म्हणे सुखा पारण आहे. अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. माझं उत्तर इथे संपणार आहे. याकरता मी भक्तीचा अट्टहास केला, तुमची भेटी झाली, म्हणून शेवट तो भाला माझा बहुगोड झाला. आलो निजाच्या माहेरा, भेटी रुक्माईच्या वरा. आणि परमात्म्याची भेटी झाल्यामुळे तुकोबर आहे म्हणतात, आता आमची निश्चित आता निश्चिंतीने पावलो विसावा, पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. पावलो विसावा, आता निश्चिंतीने
खुमाई देवी धोपार खुमाई धोपार खुमाई धोपार खुमाई देवी धोपार खुमाई धोपार याजसाठी केला होता टहास शेवटीचा देश गोड व्हावा आता निश्चिंतने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या विठ्ठल विठ्ठल विठाला 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 काल विठाला विठाला आता निश्चिंतने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या महाराज म्हणतात आमची निश्चिंती झाली आणि धावाधाव संपली. माणसाची निश्चिंती होत नाही, धावाधाव संपत नाही. धावाधाव प्रपंचात करतात. कशात करतात? धावाधाव प्रपंचात. माझं मत सांगू का? माणसानं परमार्थात धावाधाव करावी पण करत तुकोबाराची धावाधाव कशा करता होती? काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, किंवा पुसावे शेची वाटे जे जे भुटी तयार देव कृपा करील मज काय लाज राखील या करता आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या. पण महाराज ही तृष्णा जर एकदा खुंटली, तृष्णा जर राहिली कशानं जात नाही. तुम्ही बघा, तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, माणसाच्या तृष्णा शांतच होत नाहीत. का बरं शांत होत नाही? आतमध्ये असतात म्हणून. जसं एखाद्या पिंडाच्या शेजारी बिस्किट ठेवल्या जातं, पाव ठेवल्या जातात, खारी ठेवल्या जाते, बटर ठेवल्या जाते, पांढरा बटाटा ठेवल्या जातो. पांढरा बटाटा नसतो, तुम्हाला कळण्याकरता आहे. बाटली ठेवल्या जाते पाण्याची. अशा सगळ्या प्रकारचं मांडतात. का मांडतात? सरळ माणसं म्हणतात त्यांना ह्या गोष्टी आवडत होत्या आणि त्या त्यांच्याबरोबर निघून गेल्या नाही. त्या जर समजायचं राहिल्या म्हणजे चुकून जर त्यांची इच्छा राहिली तर पुन्हा आपल्याला कोणाला तरी ते पूर्ण करावं लागल. त्याच्यापेक्षा हे सगळं त्याला, हे बघा, हे जरी म्हणलं तरी ते पूर्ण होत, कारण इच्छा अशी आहे ती कुमारी, तिला म्हातारपणच नाही महाराज, कधीच म्हातारपण नाही. ज्ञानोबारांनी तिचं वर्णन करत ज्ञानेश्वर तेच केलं. प्रथम वयसा काळी लावण्याची नवाळी दिसे अंगनांगी. अहो साधं उत्तर सांगतो, छोटीशी इच्छा होती तुकोबाराला वैकुंठाहून येऊन पूर्ण करावी लागली. तुम्हाला माहिती नसेल म्हणून सांगतो, जगद्गुरु तुकाराम महाराज भजन करत होते आणि भजन करता करता भंडाऱ्या डोंगरावरून खाली उतरले. येता येता त्यांच्या मुलीचं गाव येलवाडी लागलं. येलवाडीत तुकोबाराय गेले आणि भागीरथीनं तुकोबाराय करता छान असा शेवयाचा भात बनवला. भागीरथीच्या हातचा भात खाल्ला आणि खाल्ल्यानंतर तुकोबाराय निघाले. निघाल्याबरोबर विचारलं, काय बाबा तुम्ही कुठं निघालात? म्हटले मी देवाकडे चाललो. हो म्हटले, कालपासून मी असं ऐकते गावातले लोक चर्चा करतात तुकोबा वैकुंठाला जाणार आहे. बाबा तुम्ही खरंच वैकुंठाला जाणार आहे का?
त्यावेळेला तुकाराम महाराज आपल्या लेकीच्या समोर उभं राहतात आणि लेकीला सांगतात, बाळा मी वैकुंठाला जरी जाणार आहे असं जरी तुला कळत असेल तर शेवटी इथं कोणी राहण्याकरता आलं नाही, प्रत्येकाला जायचं आहे. पण तेव्हा भागीरथी म्हणते, बाबा तुम्हाला माझ्या हातच्या शेवया खाल्ल्या, आता काय वाटतं? भागीरथीकडे पाहून तुकोबाराय म्हणतात, भागे तुझ्या हातच्या शेवयाचा घास खाल्ला असं वाटतं. मी जेव्हा वैकुंठाला जाईल तेव्हा तुझ्या हातच्या शेवयाचा घास खाल्ल्याशिवाय जाणार नाही. मला असं म्हणायचं, मुलगी ज्या गावात दिलेली असते त्या गावात गेल्यानंतर आईबाप जास्त मुक्काम करत नाही, मुक्कामाला राहत नाही, जेवत नाही, काय शास्त्र आहे मला माहीत नाही, पण असो. पण नाविलाज आहे. तुकोबाराय इकडे देहूला आले आणि पहिलं आली हरी. तुकाराम महाराज गरुडावर बसलेले आहे आणि भगवान तुकोबारायांना घेऊन निघाले. आणि जेव्हा भागीरथीला कळालं बाबा गेले, पण इच्छा होती तुझ्या हातच्या शेवयाचा घास खाईल. काय ताकद आहे महाराज. इथे दोन कारणं निश्चित केली पाहिजेत. एक कारण असं आहे, बापाचं लेकीवर असलेलं प्रेम तुकोबारायला सिद्ध करायचं आहे. आणि दुसरं कारण, लेक बापा करता किती जीव लावते याचं जिवंत उदाहरण म्हणजे तुकाराम महाराजाचं चरित्र आहे. मी आपल्याला सांगेल, एखाद्या बापानं एखाद्या मुलीनं काही वाईट पाऊल उचलला म्हणून बाप बोलत नसेल याचा अर्थ त्याला त्या बापाला त्या मुलीची कळवळा असेल असं कधी मनात आणायचं नाही. तिला त्याच्याशिवाय जगताच येत नाही. जसं आपल्या हृदयाला दोन किडण्या आहेत ना, एक काढली तर माणूस थोडा काळ जगतो, पण मुलगी नावाची एक अशी किडनी आहे महाराज, ती जर दूर गेली तर बाप जास्त दिवस जगू शकत नाही. उत्तर देतो, माझ्या लेकीला त्रास आहे एवढं जरी कळलं तरी जगत नाही बाप, किती जीव लावायचा असतो रे. हे तर तुकाराम महाराज आहेत. वैकुंठाला निघतात, भागीरथीला कळालं तुकोबाराय गेले. म्हणून मी असं म्हणत असतो, वडील जिवंत असेपर्यंत दिवाळीला येऊ का म्हणून कोणत्याच लेकीला विचारायची गरज नाही. पण जेव्हा वडील जातात तेव्हा तिला दिवाळीला येण्याची काळजी नसते. पण दिवाळीला आल्यानंतर माझ्या लेकराला घेऊन गावात गावभर फिरणारा माझा बाप मला उद्यापासून दिसत नाही, याचं दुःख काय अपूर्व आहे, कोणी वर्णन करू शकत नाही. तुकोबारायच्या बाबतीमध्ये असं घडलं असेल असं मला वाटतंय. तुकाराम महाराज वैकुंठाला गेले, भागीरथीने धावा केला, बाबा बाबा गेले कोणा गावा गावा, बाबा गेले कोणा गावा, बाबा गेले कोण्या गावा, बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा, भागीरथी करी धावा. तुकाराम महाराज वैकुंठाला जातात. भागीरथीला कळालेलं आहे, भागीरथी बसलेले अनुष्ठान मांडलेलं आहे. बाबा तुम्ही मला शब्द दिला ना असं म्हणतात. पूर्वीचे लोक आपल्या मुलीला जवळ का देत होते त्याचं हेच उत्तर आहे. बापाच्या उशाला बसून निस्वार्थी रडणारी जर कोण असेल तर ती मुलगी आहे. तुकाराम महाराजांनी येलवाडीत दिलं ना, वैकुंठाला गेले, निर्णय घेतला भागीरथीने, बाबा तुम्ही जोपर्यंत वैकुंठाहून येत नाही तोपर्यंत ही भागीरथी अन्न पाण्याचा त्याग करते. भागीरथीने अन्न पाण्याचा त्याग केला. भागीरथी इंद्रायणीच्या तीरावर आपल्या वडिलांचं म्हणजे तुकोबारायचं स्मरण करतात. काय सामर्थ्य लेकीच्या प्रेमात, किती जीव असावा रे. तुम्ही सामान्य माणसं आहे. मी एखाद्या कवीची कविता सांगत नाही, जिवंत उदाहरण आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज वैकुंठात पोहोचले, डोळे झाकले आणि डोळे झाकल्याबरोबर तुकोबारायच्या डोळ्यासमोर जर चित्र कोणाचं उभा राहिलं असेल तर ते स्वतःच्या मुलीचं उभा राहतात. भागीरथी समोर आहे. तुकोबारायच्या लक्षात आलं, भागे तुला वचन दिलं होतं मी येईल, परंतु भगवान खूप वेळ थांबले, मला राहवलं नाही, मी निघून आलो. भागे अगं असं करू नको, मला तुझ्या हातच्या शेवयाचा घास खायचा. काय जीव आहे लेकीवर. जगद्गुरु तुकाराम महाराज दुसऱ्या दिवशी वैकुंठाहून प्रत्यक्ष भागीरथीच्या घरी पोहोचले आणि भागीरथीला जागं केलं. भागे
अरे तुझा बाप आहे, तुला उपाशी कसा ठेव? तुझ्या दारात आलो. विठ्ठल रे भागीरथीकडे पाहिले नाही आणि पाहिल्याबरोबर तुकोबाराय उभे राहतात. भागीरथीनं पाहिलं, बाबा आलात तुम्ही? हो. तुम्ही बोलला होतात ना सेवया काही. थांबा मी सेवया. अरे ती काय लेख वेडी झाली, वेडी. बाप दिसल्याबरोबर सेवयाचा भात तयार केला. दूध आणण्याकरता भागीरथी निघाल्या. तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं, माझी लेक गरीबाची आहे, कोणी दूध देणार नाही. तुकाराम महाराजांनी स्वतःच्या लेकी करता दगडाच्या नंदीला स्पर्श केला आणि ग्लासभर दूध काढलंय. माझं अरे स्वतःच्या लेकी करता वैकुंठाहून परत येणारा बाप याच भारत देशात आहे. विठ्ठल आणि वैकुंठाहून परत आल्यानंतर स्वतःच्या लेकी बाबा रे दगडाच्या नंदीला स्पर्श करून दूध काढणारा बाप याच भारत देशात आहे. माझं उत्तर आहे, जर वैकुंठाहून परत लेकी करता बाप म्हणजे तुकाराम महाराज जर देहू देतात, दादा तुम्ही आणि या मळ्यात लावलेली सगळी फुलं दादाला सुद्धा पोरकं केलं, ताईला सुद्धा तुम्ही सोडलंय. नका आमच्या दोघाची काळजी करू, पण निदान आईची काळजी तरी तुम्हाला हवी होती ना. माझं उत्तर संपेल, कोण कोणाची काळजी करत नाही, पण वेळ आल्यावर कोणाला इथे थांबता येत नाही. निश्चिंतीने पावलो विसावा, पण उत्तर दिलं कुंडली या धावा तृष्णेची या. पण महाराजी धावा धाव संपेल. कवतुक वाटी झाली या विचाची, नाममंगळाचे तेने गुणे. भगवंताच्या नामानं हे सगळं संपतंय, पण भगवंताचं नाम आपल्या मुखाला आल्यानंतर शेवट काय होतो त्याचं वर्णन तुका म्हणे मुक्ती परिणेली नोवरी. तुका म्हणे मुक्ती परिणेली नोवरी. तुका म्हणे मुक्ती परलेली
हुंडलिया धावा 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 हुंडलिया धावा धावा हुंडलिया आता दिवसचारी खेळीमेळी मुक्ती परनिली नोवरी दिवसचारी खेळीमेळी स्वरूपता समीपता सायुज्यता सलोकता या चार मुक्ती जीवाला ज्या दिवशी प्राप्त होतात महाराज म्हणतात तो दिवस आमचा गोड होतो आणि असा गोड कैलासवासी दादांचा झालेला आहे। त्यांनी आपल्या जीवनाची ही यात्रा जरी संपवली असेल तरी आज जीवाला गती मिळण्याचा दिवस त्याला वर्ष श्राद्ध म्हणतो। आजच्या गतीनं भगवंताच्या नामचिंतनाने ईश्वर गती प्राप्त होते। त्यांच्या चरणी सेवा समर्पित करतो। सेवेला पूर्णविराम। ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय उच्चारेला अधिकारणे आपुला कर क्षमा परद महाराज ज्ञानेश्वरा कपाया पैकी करा क्षमा परद महाराज